नांदोशीमध्ये आज आशाताईंच्या स्मरणार्थ श्रद्धांजली सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। नांदोशीमध्ये मंगेशकर ट्रस्टकडून उभारण्यात आलेल्या नव्या हॉस्पिटलचा उद्घाटन सोहळा होता। मात्र काही दिवसांपूर्वीच आशाताईंचं दुःखद निधन झाल्यानं आज याच कार्यक्रमात श्रद्धांजली सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती लावत आशाताईंना श्रद्धांजली अर्पण करत मंगेशकर ट्रस्टच्या कार्याचं कौतुक केलंय। पैसे नाही आहेत तर त्या ठिकाणी ट्रस्टच त्यांच्याकरता पैसा खर्च करणार आणि त्यांना आरोग्य सेवा देणार। खऱ्या अर्थानं या ठिकाणी पंडित दीनानाथ मंगेशकर स्मृती जे रुग्णालय आहे यांनी कधीही सेवेचा सौदा केला नाही, तर सेवाभाव कायम ठेवून या ठिकाणी ही सगळी एवढी मोठी इमारत उभी केली आणि त्यातनं हजारो लाखो लोकांना आरोग्य सेवा देण्याचं काम केलं। जोपर्यंत आकाशात चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत लता दीदी आणि आशाताईचा आवाज अजरामर आहे। आपल्या आणि या पुढच्या पिढ्यांचं संगीत विश्व लता दीदी आणि आशाताईंच्या स्वर्गीय स्वरांशिवाय पूर्ण होऊ शकत नाही। गेल्या 25 वर्षापासून पुण्यात दीनानाथ मंगेशकर रुग्णालय काही लाख रुग्णांसाठी संजीवनी ठरलंय।